नमस्कार. आपण आज 12वीच्या पहिल्या टॉपिकचे सीईटी एक्झामच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स, त्याचा सिनॉप्सिस समजून घेणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण फक्त सिनॉप्सिस बघणार आहोत. लेक्चरमध्ये काय काय आहे, या टॉपिकमध्ये काय काय आहे ते एकदा बघून मग आपण पुढे एमसीक्यूज त्याच्या जाऊयात. सो एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही टॉपिक ज्यावेळेला तुम्ही समजून घेताय, तो टॉपिक समजून घेत असताना किंवा त्याचे एमसीक्यू सोडवत असताना त्या टॉपिकचे सगळ्यात अगोदर लेआउट लावून घ्या. म्हणजे टॉपिकमध्ये पहिला पॉईंट कुठला आहे, दुसरा कुठला आहे, व्यवस्थित सिरीज लावून घ्या. एक पॉईंट समजल्याच्या नंतर, एक कन्सेप्ट समजल्याच्या नंतर पुढच्या कन्सेप्टला जा. एकदा तुम्हाला त्या टॉपिकची लिंक लागली की मग पुढे टॉपिक समजायला सोपा जातो. सो आपण आज पहिल्या टॉपिकचे एक प्रॉपर लिंक लावून घेऊया की पहिल्या टॉपिकमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत. बघा, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे की ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात अगोदर आपण बघितलेलं आहे की रिप्रोडक्शन म्हणजे काय. ओके, सो याची डेफिनेशन, रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे, तर रिप्रोडक्शन म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम जन्माला घालण्याची प्रोसेस. आपण बघूया. तर सगळ्यात आधी आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन झाल्याच्या नंतर रिप्रोडक्शनच्या टाइप्स, हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. सो रिप्रोडक्शन म्हणजेच काय, तर ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस न्यू यंग वन ऑफ देअर ओन काइंड. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतो, त्याच्या ह्या क्षमतेला आपण रिप्रोडक्शन असं म्हणणार आहोत. आता डेफिनेशन झाल्याच्या नंतर त्याच्या दोन महत्वाच्या टाइप्स पडतात. पहिली त्यातली टाइप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. पहिली टाइप असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी जी टाइप आहे ती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता या टॉपिक मध्ये आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल शिकायचं नाहीये किंवा तुम्ही शिकलेला नाही आहात. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय प्लांट मध्ये ते तुम्हाला बघायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेला आपण शिकायला सुरुवात करतो त्यावेळेला प्लांट मध्ये सगळ्यात पहिला जो पार्ट येणार तो पार्ट असणार आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर. हा फर्स्ट पार्ट झाला ड्युरिंग स्टडिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकताना तुम्हाला सगळ्यात आधी फ्लॉवर म्हणजे काय ते माहित पाहिजे. सो 11वीच्या मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स या टॉपिक मध्ये फ्लॉवरचं पूर्ण स्ट्रक्चर गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये फ्लॉवरचे 4 व्हल्स आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये इसेन्शियल आणि असेसरी व्हल्स. सो इसेन्शियल व्हल जे आहे त्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असे 2 पार्ट आपण बघितले होते. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, फ्लॉवरचं स्ट्रक्चर समजल्याच्या नंतर पुढे तुम्हाला जायचं आहे फ्लॉवरच्या 2 महत्वाच्या पार्ट्स मध्ये किंवा टाइप्स मध्ये. फ्लॉवर 2 प्रकारची बघणार आहोत आपण. एक असणार आहे मेल फ्लॉवर आणि दुसरं असणार आहे फिमेल फ्लॉवर. तर आता मेल फ्लॉवर जे आहे, ह्या मेल फ्लॉवर मध्ये आपण अँड्रोशियमची स्टडी करतो आणि म्हणून तिथं आपण अँड्रोशियम मध्ये अँथरचं स्ट्रक्चर शिकलो होतो. व्हॉट इज अँथर. ओके, सो अँथर जो आहे, ह्या अँथर मध्ये आपण मेल गॅमेट म्हणून पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघितलं होतं. तुमच्या लक्षात असेल, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघितलं असेल. मग पोलन ग्रेन म्हणजे काय, एक्झाईन कशाला म्हणायचं, एंटाईन कशाला म्हणायचं, प्रोटोप्लाझमचं फंक्शन काय, किंवा ज्याला आपण जर्म प्लाझम म्हणतो, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असलेला न्यूक्लियस. आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट. मेल गॅमेटची डेव्हलपमेंट कशी होते बिफोर पॉलिनेशन आणि आफ्टर पॉलिनेशन, असे 2 कन्सेप्ट तुमचे तिथे गेलेले आहेत. त्याच्यापूर्वी आपण अँथरचं स्ट्रक्चर बघितलंय. अँथरला आपण अँथर वॉल आणि पोलन सॅक मध्ये डिव्हाइड केलं होतं. तर अँथर वॉल जी होते, अँथर वॉल मध्ये पहिला होता इपिडर्मिस, दुसरा होता एंडोथेशियम, त्याच्यानंतर तिसरा होता मिडल लेअर, त्याच्या खाली होता टॅपेटम आणि टॅपेटमच्या आतमध्ये पोलन सॅक. सो हे जे 4 लेअर होते, 4 वॉल मध्ये त्यांची फंक्शन तुम्ही बघितलेली असतीलच. अँथर आणि पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही फिमेल पार्ट कडे येता आणि फिमेल पार्ट मध्ये आपण बघितलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. सो अॅनाट्रोपस ओव्ह्यूल मध्ये तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट शिकला होता. लक्षात येतं का बघा. फिमेल मध्ये गायनोशियम, त्याला आपण कार्पेल म्हटले किंवा पिस्टिल म्हटले, आणि मग त्याच्यामध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण बघितलं. अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आपण म्हटलंय कुणाला, की ज्याचं मायक्रोपाईल लोअर साईडला असतं आणि चार्जल एंड वरच्या बाजूला असतं, बरोबर ना. तर त्याची काही नंबर ऑफ टाइप्स आहेत जी तुम्हाला नीटला पण बऱ्याच वेळेला विचारलेली आहेत.
अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आणि अजून नंबर ऑफ ओव्ह्यूल्स आहेत. सो एम्ब्रिओ सॅकची डेव्हलपमेंट आपण बघितली होती. एम्ब्रिओ सॅक कसा तयार होतो, त्याच्यामध्ये 7 सेल कशा तयार होतात, 8 न्यूक्लियाई कसे तयार होतात, ते सगळं तुम्ही डेव्हलपमेंट मध्ये बघितलंय. सो एकदा का तुम्हाला फ्लॉवरच्या स्ट्रक्चर मध्ये रिकॉल झालं अँथरचं स्ट्रक्चर, अँथर मध्ये तुम्ही सीईटी साठी लक्षात काय ठेवणार आहात, चारीच्या चारी वॉल, त्याची फंक्शन्स. ओके. आणि पोलन ग्रेन जो आहे, या पोलन ग्रेन मध्ये एक्झाइन एंटाईनचं फंक्शन, एक्झाइन एंटाईन या दोघांचं केमिकल कंपोजिशन काय होतं, जर्म पोर किती असतात, एक्झाइन वरती असतात ते 3 जर्म पोर असतील तर ट्रायपोरेट सांगितलं होतं, सिंगल असेल तर युनिपोरेट सांगितलं होतं. सो युनिपोरेट मोनोकॉटची आणि ट्रायपोरेट असेल ती डायकॉट प्लांटची प्रॉपर्टी होती. आणि अॅनाट्रोपस ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रिओ सॅक मध्ये परत एकदा एम्ब्रिओ सॅक मध्ये वरच्या बाजूच्या म्हणजे चार्ल्झ लेंटच्या सेल, ज्याला आपण अँटीपोडल सेल म्हटलं होतं, फर्टिलायझेशनच्या वेळेला त्यांचं काय होतं, सेंटरला जी आली होती पोलार बॉडीज, त्याला सेकंडरी न्यूक्लियस असं पण म्हटलंय. आणि मायक्रोपायलर एंडला ज्या 3 सेल होत्या त्याच्यामध्ये एक सेल सेंटरला आणि साईडला 2 सिनर्जिड्स असतात. या सिनर्जिड्स वरती हेअर लाईक स्ट्रक्चर्स होती, ज्याला आपण फिलिफॉर्म ॲपराटस म्हटलं. त्याचं फंक्शन एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये येतं, लक्षात राहू द्या. आणि मग एम्ब्रिओ सॅकच्या बाहेरच्या बाजूला एक बल्की स्ट्रक्चर होतं, ज्याला आपण न्यूसेलस असं म्हटलंय. न्यूसेलस हा पॅरेनकायमेटस सेल पासून बनलेला असतो. सो पॅरेनकायमेटस सेलचं फंक्शन कायमस्वरूपी लक्षात राहू द्या, जिथं जिथं पॅरेनकायमा हा शब्द येईल तिथं त्याचं फंक्शन असणार आहे स्टोरेज ऑफ फूड अँड सप्लाय ऑफ फूड. सो न्यूसेलस संपल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूला 2 होते इंटेग्युमेंट्स. सो इंटेग्युमेंट्स डिराइव्ड फ्रॉम चाल्झा. इथे चाल्झाचं फंक्शन पण लक्षात राहू द्या, चाल्झा इंटेग्युमेंट्सला फॉर्म करतो. ओके. तर अॅनाट्रोपस ओव्ह्यूल जे आहे, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल तुमचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, आणि स्ट्रक्चर बघितल्याच्या नंतर एम्ब्रिओ सॅक ची डेव्हलपमेंट झाली. आणि मग एम्ब्रिओ सॅकच्या डेव्हलपमेंट नंतर तुम्ही पुढचा पार्ट बघितला होता त्याला आपण काय म्हटलं, पॉलिनेशन. त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॉलिनेशन. मग पॉलिनेशन म्हणजेच काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. तर याच्या पुन्हा एकदा आपण टाइप्स बघितल्या होत्या, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, त्याच्यामध्ये तुम्ही ऑटोगॅमी, झिनोगॅमी, त्याच्यानंतर झिटोनोगॅमी बघितली होती, हायब्रिडायझेशन तुम्हाला माहिती आहे. हे सगळे कन्सेप्ट तुम्ही पॉलिनेशन मध्ये बघितले. प्लस सेल्फ पॉलिनेशनचे क्रॉस पॉलिनेशन्स वरती ऍडव्हान्टेजेस काय असतात, डिसएडव्हान्टेजेस काय असतात, हे एकदा नजरेखालून घालून घ्या. आणि त्याच्यानंतर पॉलिनेटिंग एजंट्स हा एक महत्वाचा कन्सेप्ट होता. एजंट्स जे तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये बायोटिक एजंट्स आणि अबायोटिक एजंट्स आहेत. सो बायोटिक एजंट जे आहेत त्यांचे टाइप्स कुठले, अबायोटिक एजंट्स कुठले कुठले आहेत, आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एजन्सीज. पॉलिनेशन मध्ये तुम्हाला भर द्यायचा आहे पॉलिनेटिंग एजंट्स वरती, त्याच्यानंतर एजन्सीज वरती, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या एजन्सीच्या एक्झाम्पल्स. कोणत्या प्लांटमध्ये कुठल्या प्रकारची एजन्सी आहे किंवा कोणत्या प्लांटमध्ये कुठल्या प्रकारचा एजंट आहे जो पॉलिनेशन करतो. सो काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, लक्षात राहू द्या, की ज्यांच्यामध्ये आपल्या इन्सेक्टमुळे पॉलिनेशन होतं. काय बऱ्याच वेळेला आपण लक्षात असं ठेवतो की ॲक्वॅटिक प्लांट असेल तर इथं हायड्रोफिली झाली, तर तसं नाही होत. काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये इन्सेक्टमुळे पॉलिनेशन होतं. बुकमध्ये आपल्याला दिलेले आहे, ते एकदा रिकॉल करून घ्या, त्याच्यावरती प्रश्न असतात. सो पॉलिनेशन मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की पॉलिनेशन मध्ये डेफिनेशन नंतर त्याच्या टाइप्स नंतर त्याचे एजंट्स आणि एजन्सीज. हे झाल्याच्या नंतर मग तुम्ही पुढे आलात, महत्वाचा पार्ट होता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये तुम्ही बघितलंय की पोलन ग्रेन जो आहे तो पॉलिनेशन नंतर स्टिग्मावरती डिपॉझिट होतो. मग स्टिग्मा जो आहे तो स्टिग्मा त्याला रिकॉग्नाइज करतो, ओळखतो विथ द हेल्प ऑफ व्हेरियस केमिकल्स. आणि एकदा का तो समजला किंवा रिकॉग्नाइज झाला की मग एक्झाइन जो आहे तो एक्झाइन स्टिग्मा मधले शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करायला सुरू करतो आणि तो रप्चर होतो, ज्याला आपण म्हटलंय जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. मग पोलन ट्यूब फॉर्म होते, पोलन ट्यूब स्टाईल मधून सरळ खाली एम्ब्रिओ सॅक पर्यंत येते, आणि एम्ब्रिओ सॅक पर्यंत आल्याच्या नंतर मग ती मायक्रोपाईल मधून आतमध्ये एंटर होते ड्युरिंग फर्टिलायझेशन, डबल फर्टिलायझेशन. सो मायक्रोपाईल मधून आतमध्ये एंटर झाली तर त्याला आपण पोरोगॅमी असं म्हटलंय. इंटेगमेंट मधून आतमध्ये आली तर मिझोगॅमी असं म्हटलंय. चाल्झा मधून डायरेक्टली आत आली असेल तर त्याला आपण चाल्झोगॅमी असं म्हटलेलं आहे. सिफोनोगॅमी म्हणजे काय ते एकदा लक्षात घ्या. तर मेल गॅमेट जे असतात वरती स्टिग्माच्या वरती, तिथून ते पोलन ट्यूब मधून खाली येतात किंवा पोलन ट्यूब थ्रू खाली येतात कुठपर्यंत, एम्ब्रिओ सॅक पर्यंत. त्याला आपण सिफोनोगॅमी असं म्हटले. सिनगॅमी म्हणजे काय, सिनगॅमी, पोरोगॅमी, सिफोनोगॅमी, लक्षात येतं का बघा. ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन्स बघून ठेवा. आणि ट्रिपल फ्युजन हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. डबल फर्टिलायझेशन मध्ये पहिलं फर्टिलायझेशन होतं, वन मेल गॅमेट फ्युजेस विथ एक सेल
टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट, आणि सेकंड जो होता त्याच्यामध्ये सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ सेकंडरी न्यूक्लियस टू प्रोड्यूस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. लक्षात राहू द्या, कारण याच्यावरती पण एमसीक्यूज आहेत, कसे असतात मी तुम्हाला सांगतो. तर इथं डबल फर्टिलायझेशन झालं. मग डबल फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतरचा पुढचा पार्ट जो आहे तो आहे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट, ज्याच्यामध्ये फ्रूट कसं फॉर्म होतं, सीड कशी फॉर्म होते,